आम्हाला देणं गेलं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा. हा. मग सुट्टी नाही. मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी एक जणाने कोणी त्रास दिला. कोण आंबाडी का काय तो रिलायन्सवाला अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोरायला काय मी काय म्हणले असं ऐकायला मिळालंय. मला माहित नाही मला खरं आहे का खोटं. काल गेले होते आंदोलन संपल्याच्या नंतर होते दर्शनासाठी म्हणजे सून का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी. जर का ते खरं असलं ना आंबाडी ना अंबानी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जेव गेले आणि भेव गेले सगळं. मग तसलं जर काही चाळे केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटालोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठीचा नादी लागायचं ना तुला सांगतो. हो ध्यानात ठेवा. आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणत्या शर्माच्या ह्याच्यात कॉमेडी करती. कोण कोण शर्मा आहे बेटे मराठ्याचा पोराला तिला मला त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे. आम्ही मालक आहे. ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही. पण माझ्या मराठ्याचा त्रास दिला भाऊ पाहुणे बेटच मोकळं करीत सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी ते वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला. त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं होतं. काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत. तिकडे समुद्रात तू घर बांध ना. मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही. तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला येणं घेणं त्याशी. मुंबईतल्या मराठ्या जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही. तुम्ही पाहुणे आणलेत आम तिथं नाटकं नाही खेळायचं आमच्या संघ. ते बाकीचे सहन करते इथं आकाशकाला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण येते हो आणि ती दुसरा एक हो आंबडी का काय अंबानी. ते नाटक करायचे नाही इथं अजिबात. कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे. तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे. मजाने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा. पण माया मराठ्याला मुंबईत खुनशीपणा करायचा नाही अजिबात कोणी. तिथं सुट्टी नाही. मी आहे तर वरतो सुट्टी नाही. तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा. मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा. ते तर आमचे जे तिथलेच राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय. तुम्ही मजेने राहा एकमेकांसंग व्यवसाय करा. मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही.